मौजे महोदमध्ये तालुका सांगोला या ठिकाणी सुनीलभाऊ कांबळेंची हत्या झाली. अगदी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि एक चळवळीमध्ये काम करणाऱ्या जर माणसाची अशी हत्या होत असेल तर निंदनीय गोष्ट आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घटना घडत आहे. केवळ मातंग समाज मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचं सत्र चालू आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा याच तालुक्यामध्ये शिवा चव्हाणची हत्या झालेली, शिवाजी चव्हाण माळुंगमध्ये. जर अशी धडाडीची युवकांची जर हत्या होत असेल तर प्रामुख्याने ही महाराष्ट्रावर कायम फासणारी घटनाच आहे. मग केवळ मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे आणि ती धडाडीची युवक असले की त्याला हत्याच केली जाते. म्हणजे काय, ही एक निंदनीय गोष्ट आहे. तर तुमच्या स्तरावर एक शासकीय स्तरावर एक अॅट्रॉसिटीची एक समिती आहे, तर ती समितीच्या माध्यमातून प्रबोधन करा की अॅट्रॉसिटी कायदा एकदम स्ट्रॉंग आहे आणि सक्षम आहे, ते दाखवा ना. नाहीतर ही काय करतात, काय होतंय बघू जामीन होईल आणि मग त्याच्यामुळे काय होतंय, असे युवकावर महिला मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतात. मग आम्ही धडाडीचं वागून सुद्धा काय उपयोग आहे. तुम्ही आज धडाडीचं शासकीय सेवेत आहे तरी तुम्हाला सुद्धा डावलं जात आहे. म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून त्यांना कायद्याचा दणका बसला पाहिजे आणि कायद्याचं वजन असं बसलं पाहिजे की जर आपण काही चुकीचं करत असेल तर कोणा अन्याय करत असेल तर 10 वेळा विचार केला पाहिजे की बाबा अन्याय कसा करावा. त्या संदर्भात आपण एक निषेधपत्र तुम्हाला देणार आहे की जेणे ज्या पद्धतीनं आता आम्ही ह्या पद्धतीने निषेधपत्र तुम्हाला देतोय तर तुम्ही मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब की तुम्ही पाठवायचं, आम्ही तुमच्या मार्फत तुम्ही पाठवायचं आणि त्याचं सगळं लेखी आम्हाला द्यायचं आहे की बाबा तुम्ही पाठपुरावा काय केला जेणेकरून या तालुक्यात, जिल्ह्यात, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडू नये. त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एक निवेदन देतोय. हा मोर्चा, आंदोलन वगैरे तसं काही नाही, फक्त एक आम्ही निवेदन देतोय आणि निवेदनाच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या वतीनं हा उद्रेक आम्ही तुम्हाला जाणवतोय आणि दाखवतोय. खरंच ही घटना घडली आहे. त्या सुनीलभाऊवर 27 वार केलेच आहे. 27 वार केलेलं म्हणजे त्यांना ती खूनच करायचा होता. अशा जर घटना घडल्या तर महाराष्ट्राला खरंच कायम फासणाऱ्या घटना घडतात. मग तुम्ही शासकीय सेवेत आहे, तुमची वचक नाही, पोलीस अधिकारी आहे, तुमची वचक नाही. याचा अर्थ काय, तुमची वचक नसल्यामुळे हे असा अन्याय होतात. दुसऱ्यावर का होत नाही, मातंग समाजावर का होतंय का, तर मातंग समाज आता एकत्र यायला लागलाय आणि एकत्र येत असल्यामुळे आता एकत्र येऊ नये असं षड्यंत्र गावगुंड करत आहेत. तर तसं न करता शासनाचं वचक दाखवा तुम्ही. आज शिवाजी चव्हाणचा खून झाला फेब्रुवारीमध्ये बरं का साहेब, माळुंगमध्ये. ती पण अशीच घटना घडली. बऱ्याच गोष्टी काय होत आहेत. पण आम्ही जर बसलो, चळवळी जर शांत बसल्या तर कसं व्हायचं. राजकारणात सुद्धा मोठे हस्त आहेत, त्यांनी हस्त काय आहेत आमच्या समाजातले, चळवळीतले, ती सुद्धा राजकारणात त्यांच्या पद्धतीने बाजू मांडतायत, ती पण स्ट्रॉंग बाजू मांडतायत. पण अशा घटना घडू नये या पद्धतीने आम्ही विचार केला आणि एक निषेध निवेदन म्हणून आम्ही तुम्हाला शासन दरबारी मांडतोय. आणि तो निषेध तुम्ही शासकीय दरबारी वरिष्ठ मांडा. आणि या तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या महिन्यात सुद्धा अशाच घटना घडल्या आहेत. एकशिवमध्ये सुद्धा कोयत्यानं वार झालेले आहेत, त्याच्या अगोदर सुद्धा पेट्रोलनं हल्ला झालेला आहे. म्हणजे ह्या 1.5 महिन्यापूर्वी सुद्धा ह्या घटना, अॅट्रॉसिटी घडत आहेत. तरी घडल्या नाही पाहिजे ना. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय. तुम्ही कमी पडत असल्यामुळे मातंग समाजावर अन्याय होतोय. ही कुठे थांबलं पाहिजे. अॅट्रॉसिटी सारखं कलम एकदम स्ट्रॉंग आहे. सांगा ना त्यांना की बाबा अॅट्रॉसिटी सारखं जर कलम लागलं तर अवघड आहे. की तुम्ही सांगा. आम्ही ओरडतोय, मस्त गळा फाटून ओरडतोय, राजकीय स्तरावर ओरडते ती सगळ्या गोष्टी. तर तुम्ही शासकीय स्तरावर या गोष्टी प्रबोधन करा ना. एखादं गाव घ्या, आता अण्णाभाऊसाठी जयंती आहे, एक गाव घ्या की बाबा अॅट्रॉसिटी कायदा हा प्रामुख्याने समाजासाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी जर तुम्ही अन्याय केला तर त्याला कायद्याने तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाही. पण ह्या गोष्टी तुमच्या अखत्यारीतल्या आहेत. मग चळवळीत या गोष्टी आम्ही प्रखरपणे मांडतोय. पण त्या प्रखरपणे जर तुम्ही मांडल्या तर 100% समाजाला न्याय मिळणार आहे. आमची फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या. खऱ्या अर्थाने ही आहे आमची अपेक्षा. आणि तुम्ही समाजाला सांगा की अॅट्रॉसिटी कडक आहे. तुम्ही जर असं गुन्हा काढला तर तुम्हाला आम्ही जामीन देणार नाही शासकीय स्तरावर. ह्या गोष्टी तुम्ही सांगा. तुम्ही पाठपुरावा करा. नाहीतर तुम्ही शासकीय सेवेत आहे, आम्ही ओरडतोय, आम्ही चळवळीसाठी धावपळ करतोय, पण तुम्ही पण मांडा बाजू. सांगा डीवायएसपीला, सांगा पीआयला, सांगा या तालुक्यामध्ये किंवा अशा घटना नाही घडल्या पाहिजे. जर घडला तर जबाबदार तुम्ही आहे. आमचं सेवक आहे तुम्ही. आम्ही तुमच्यामुळे फिरतोय आणि तुम्ही जर असा पाय काढला, हात काढला तर कसं व्हायचं या घटनेतून. आज धडाडीचे युवकर मोठ्या प्रमाणात अन्यायच होतोय.
आज तहसीलदार साहेबांना तुम्ही ह्या गोष्टीत सांगा, जेणेकरून घटनेचं खरंच ही पडसाद महाराष्ट्रभर उमटणार आहेत, जेणेकरून अशा घटना घडू नये, तालुक्यात जिल्ह्यात कुठे घडू नये. तर एक तालुक्याचं एक उदाहरण म्हणून की बाबा माळशिरस तालुक्याच्या तहसीलदार साहेबांनी ही पाऊल उचललेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्राला आम्ही सांगू ना की बाबा एकच 36 जिल्ह्यामध्ये एक तहसीलदार आहेत माळशिरस तालुक्यामध्ये, यांनी स्ट्रॉंग पाऊल उचललं, मुख्यमंत्री साहेबाला पाठवलं, सगळे पाठवलं आणि अॅट्रॉसिटीच्या बाबतीत प्रबोधन करतात. आम्हाला सुद्धा सांगायला बरं वाटतंय ना, तुम्ही प्रबोधन कमी करताय, अन्याय झाला तर गप बसताय. तुमचं स्टेटमेंट येऊ दे आमच्या पुढं, तुमचं स्टेटमेंट आलं पाहिजे ना, नाहीतर असेच आमच्या महिलावर आणि खून बलात्कार होतात, मग आम्हीच ओरडायचं का? शासनाचे सेवक आहे तुम्ही पण सांगा ना, बरोबर नाही साहेब? सांगितलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही शासकीय स्तरावर मांडा, जेणेकरून आम्हालाही पाठपुरावा करता येईल, तुम्ही पाठपुरावा करा आणि तुम्ही कुठपर्यंत पाठपुरावा करताय हे आम्हाला सगळ्यांना लेखी कळवा, जेणेकरून ती सुद्धा आम्ही शासकीय स्तरावर पाठवू. का हो साहेब? बरं, अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोला. सर, नेहमीच आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार ते होत राहतील. एकत्र जर केली तर त्याची मूठ निर्माण होईल आणि या मुठीमध्ये वज्र ताकद आपल्याला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये दाखवावं लागणार आहे. आज तालुक्याच्या बाहेरचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. सुधीर भाऊंनी अतिशय मुद्देसूद या ठिकाणी विषय मांडलेला आहे. मी आपल्या सगळ्याच्या वतीने आता जे सुधीर भाऊ बोललेले आहेत त्याला पुष्टी देतोय आणि सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी साहेबांनी ताबडतोब ह्याची कार्यवाही होण्यासाठी म्हणून वरिष्ठाकडे आपण आपल्या पद्धतीने गोपनीय अहवाल असेल, तुमचा पत्रव्यवहार असेल, हे ज्या तालुक्याचं म्हणणं आहे किंवा जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याचं सगळ्याचं म्हणणं आहे, हा उद्रेक बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी आपण दक्षता नेहमीच मातंग समाज आतापर्यंत कधी कुणावरती अन्याय आतापर्यंत केलेला नाही, हा इतिहास आहे समाजाचा आणि करणारही नाही. जर आमच्यावर निश्चितपणानं अन्याय जर होत असेल तर भविष्य काळामध्ये समाज देखील गप्प बसणार नाही, कारण हा विषय आता सगळ्याकडं प्रत्येक कार्यकर्त्याच्या लक्षात आलेला आहे आणि हे लोन घराघरात पोचलेलं आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये देखील आज जसं आपण एकत्र एका विचारानं आलो त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना विनंती असेल की येत्या 1 ऑगस्टपासून अण्णाभाऊंची जयंती चालू होते आणि अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणानं अण्णाभाऊंना लहुजना दैवत मानून त्यांच्या विचाराचा वारसा आपण चालवण्यासाठी म्हणून प्रबोधनात्मक प्रत्येक ठिकाणी चळवळ उभा राहिली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये हा विषय गेला पाहिजे. आज या ठिकाणी आपण निवेदन देत असताना सुनील भाऊ असेल किंवा चव्हाण असेल यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यासाठी म्हणून आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपण 2 मिनिटं या ठिकाणी स्तब्ध उभा राहायचं आहे, सगळ्याला सावधान स्थितीत उभा राहायचं आहे. प्राणघातक हल्ला झाला आणि त्यात ते मृत झाले. ह्या घटनेचा होलार समाज शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. खरं तर शासन दरबारी आपण हा विषय मांडत असताना अतिशय शांत डोक्याने मांडायचा असतो. डोकं शांत ठेवून ज्यावेळेला आपण काही गोष्टी सांगत असतो त्यावेळेला त्या गोष्टीचं आपल्याला जे पाहिजे आउटपुट ते आउटपुट मिळत असतं. रागानं त्वेषानं जर आपण एखादी गोष्ट सांगली तर ती एक गोष्टीला थोडासा दबाव येतो. त्यामुळं शासन दरबारी आपण ही गोष्ट जर सांगत असताना अतिशय संयमानं थोडा संयम पाळून ह्या गोष्टीला न्याय कसा मिळेल हे आपण सर्वांनी आधी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. ह्या ठिकाणी जावेर सरांना आज आपण ह्या घटनेचं निवेदन आपण देत आहोत. जावेर सरांना मी सुद्धा विनंती करतो की होलार समाज शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपण ह्या निवेदनामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, पोलीस महासंचालक असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ह्या सर्व स्तरावर आपण हे निवेदन पोचवावं आणि केवळ मातंग समाजच नाही तर दलित समाजावर जिथं जिथं अन्याय होतात ह्या अन्यायाला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे, ते थांबलं पाहिजे. ह्या दृष्टीनं आपण जावेर सर प्रयत्न करावेत हीच आपल्याला विनंती करतो. ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मुस्लिम समाजाच्या वतीने ह्या ठिकाणी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला जे काय अन्याय अत्याचार झाला आहे त्याला कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आता चाललंच काय का अशी परिस्थिती झाली की दलित मुस्लिम सर्व लोकांना अतिशय खालच्या दर्जाप्रमाणे ह्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतोय.
मी विशालगडच्या असू द्या हे सर्व मातंग बांधव आम्हाला पाठिंबा देतात. ह्या ठिकाणी मी समाजाच्या वतीने जे काय मोहदमध्ये झालेलं आहे त्याला त्या आरोपी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच ह्या ठिकाणी संस्थेने त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो.